त्यांनी काय सांगितलं माहितीये का, निमी टीम तुमची इकडे ही घेऊन जाऊ द्या आणि निमी ती दुकानदार सील करायला जाईल का त्यांना ते दाखवायला जावं. नाही दाखवणार हे गाड्या इथंच चौकीत लावू साहेब. नेमकं कुठलं खत आहे, कुठून आणलेलं आहे, कोण आहात नेमकं? 20-20-00 18-18-10 आणि 10-10-10-26-20-20 ह्या 3 एकाच मालकाच्या कंपन्या आहेत का. कुठून तर मला वाटतं नांदेड साईड आणि कोल्हापूर साईडवरून माल येत आहेत. हे 2-4 वर्षापासून यांचं रॅकेट आहे. हा एकच कंपनी नाही, अशा बऱ्याच कंपन्या साहेब. हे 4 ते 5 वर्षापासून शेतकऱ्यावर ही अन्याय आणि असले डुप्लिकेट बोगस खतं घालून हे शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत. पण हा आम्ही प्रत्येक वेळेस हे गाड्या पकडत, गेल्या वेळेची 2 गाड्या पकडल्या, आमच्यावर जीवघेणी हल्ले झाले. त्याच्यात आम्ही वाचलो दोघं, सूरज बाचाटे, सतीश बनसोडे वाचले. त्यावेळेस आम्ही तक्रार दिली माने साहेबाला, त्यांनी दखल घेतली नाही. मध्यंतरी सोलापूरला खत पकडून दिला, त्यावेळेस त्यांनी लॅब घेतला, एक बोरामणीला आणि एक सोलापूरमध्ये महाशक्ती नावाचा एक खत होता. त्यांनी सॅम्पल घेऊन त्यांच्यावर आम्ही कारवाई करा म्हणून बसलो. पण ते म्हणतात दिल्लीला रिपोर्ट यायला पाहिजे, सोलापूरचा, पुण्याचा रिपोर्ट आणून दिला. ते म्हणतात ते रिपोर्ट तुमचे ओरिजिनल नसतात, आम्ही आणलेले तेच खरे. मग हे कुठे तर कृषी अधिकारी मॅनेजर आहेत का, हा सगळ्यात मोठा सवाल आहे आमचा. कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे चालत आहेत का? नाही. तुळजापूर तालुक्यातले ते कृषी अधिकारी असतील, इथले असतील, यांना तुम्ही चौकशी यांची लावली पाहिजे. हा माझा सवाल आहे सध्या यांना सगळ्याला, मीडियामार्फत त्यांची चौकशी केली पाहिजे. आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आता तेच बोललो, लवकरात लवकर याच्यावर ऍक्शन घ्या, अन्यथा आम्ही एकही दुकान नीट ठेवणार नाही या तालुक्यातलं. कारण हा शेतकऱ्यावर अन्याय नको आहे आम्हाला. तुम्हाला किंवा कोणतीही कारवाई दुकानदार म्हणतात तुम्हाला जे करायचं ते करा, असे लय गेले आले, आम्ही यांना गुमानत नाही, अशावर आमच्यावर धमकी येतात त्यांच्या. ठीक आहे, मग आता अशा किती येऊन गेले ना, अशा आम्ही कितींदा सुटलो असं आमच्यावर हे करतो. तुम्ही खरेदी केलं, पकडलं, काय ह्याच्यासाठी डायरेक्ट आम्ही पैसे देऊन खरेदी केलं साहेब. त्याच्यासाठी 5 लाखापर्यंत आम्ही किंमत त्यांना मोजले, 50,000 त्यांना ऍडव्हान्स दिला, 5 लाख कॅश दिले त्यांना. एवढं कशासाठी घेतलं? आम्ही पकडण्यासाठी घेतलं साहेब. आम्ही क्लिअर सांगतो, यांना पकडायचंच होतं आम्हाला. त्यासाठी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी जमा करून पैसे आम्ही आखात घेतला, कारण असं सापडत नव्हते आम्हाला. कारण असं पकडायला गेलं तर आमच्यावर गुन्हे दाखल केले त्यांनी. आता जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही भेट घेतलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला याबद्दल काय संदर्भ नाही, दिलेला, काय जिल्हाधिकारी विषय साहेबांनी झालेला? आम्हाला त्यांनी सांगितलं, व्यवस्थित सांगितलं की आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू. आता त्यांनी टीम पाठवतात त्या दुकानदारावर आणि त्या व्हर्टीच्या दुकानदारावर योग्य ती कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्याचा करून त्यांना न्याय देऊ असं आम्हाला त्यांनी सांगितलं. नेमकं या प्रकरणामध्ये पावत्याचं काय आहे? पावत्याचं कारण म्हणजे तुम्हाला ही दाखवतो पावती, कारण मी पावती त्यांना ओरिजिनल मागितली, त्यांनी ओरिजिनल पावती देत नाहीत. आणि मला असं कळालं, कारण बरेच शेतकरी 5 वर्षापासून यांचं जी सुळसुळाट चालू आहे, ही रॅकेट मोठा आहे, ही बारकं रॅकेट नाही. त्यांनी पावत्या काय करतात, असं साध्या पावत्या देतात. आणि आता 500 पोत्याची आम्ही मागणी केली होतो, 50,000 त्यांना फोनपे टाकलेत आणि त्यांनी काय केले, साधी पावती दिलेत, त्यांनी ओरिजिनल पावती दिली नाहीत. काय नाव आहे त्याचं, ओमकार कृषी केंद्र सेवा केंद्र, नळदुर्ग, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. कारण ही नळदुर्गा बी आहे त्याची शाखा आणि अंदुरा बी आहे. माझं म्हणणं एकच आहे,